आहे आणि कोकणामध्ये मासे भरपूर असतात आणि मी कोकणातली आहे आणि त्यामुळं तो पाला शिंगाला गरगट्या दावतो, तो पाला शिंगाला गरगट्या दावतो। मासे मारणारा एक माणूस आहे, एक कोळी आहे आणि तो खाडीमध्ये, समुद्र आणि खाडीत फरक आहे बरं का, समुद्र आणि खाडी यात फरक आहे। तो मासे मारण्यासाठी जातो आणि मग काय करतो बघा, नवीन पावसाळा आला की तुम्हाला माहित असेल पावसाची रिमझिम आली की मुठे निघतात, मुठे आमच्याकडे खेकडा म्हणतात, माहिती आहे का तुम्हाला? कुणाकुणाला खेकडा हा प्रकार माहिती आहे? खेकडा चिंबोरी हात वरती करायचा आहे, कुणाला खेकडे माहिती आहेत? पावसाळी जे निघतात पहिल्या पावसामध्ये, हा मग ते खेकडे निघाल्याच्या नंतर हा मासे मारणारा काय करतो बघा, तो पाला शिंगाला गरगट्या दावतो, पाला शिंगाला गरगट्या दावतो, पाला शिंगाला गरगट्या दावतो। हा काय करतो, अरे बांधाड मामा, अरे बांधाड मामा मुठ्या मार, बांधा आड मामा मुठ्या मार, तो पाला चालू हो, तो पाला रे, खरोखरच आज जो विदर्भ मी बघते, या विदर्भामध्ये ह्या 3 जिल्ह्यामध्ये, या 3 राज्यामध्ये, मग चंद्रपूर असू द्या, गडचिरोली असू द्या आणि तेलंगणाच्या बाउंड्रीवर हा 30 वर्षानंतर कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाची संधी या मला डोंगरगाव या गावाने दिली, ते फक्त फत्तू भाऊमुळे दिलेली आहे आणि फत्तू भावांनी या गाण्यासाठी मला आशीर्वाद हे 100 रुपये नसून मला लाख मोलाचे आहेत आणि विदर्भामध्ये या दीपाली शिंदेला आणणारा माणूस म्हणजे फत्तू कोंबाडे आहे, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। आणि ते विश्वासाने सांगतात की दीपाली शिंदे 1 नंबर सिंगर आहे आणि त्यांना कुठेही डाग लागू नये हाच माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि त्याच उद्देशाने मी कार्यक्रम देत असते आणि म्हणून म्हणायचं आहे, तो पाला
ऍक्शन, ही ऍक्शन म्हणजे काय बरं, दुसरं काय नाही. कारण तो मुठ्या पकडता पकडता बिळात जातो आणि त्या बिळात गेलेल्या मुठ्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो तो. हा, अरे त्या बांधा आड मामा मुठ्या एक दोन तीन मोजी तो बोर झाले. आता साळ्याने तुम्ही म्हणायचं काय म्हणायचं, मी म्हणे बांधाड मामा, तुम्ही म्हणायचं मुठ्या मारतो. काय म्हणायचं, मला आवाज यायला पाहिजे. मुठ्या मारतो तुम्ही म्हणायचं. काय म्हणायचं, काय म्हणायचं, अरे बांधा आड मामा, बांधा आड मामा. अरे बांधा आड मामा मुठ्या मार. देवगडे मूळ यांच्याकडून फुलवाले यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत. कशासाठी, अरे जातो हा खाडीला, जातो हा खाडीला हे उनिया सुपाग. सुपाग हे साधन आहे बरं का मासे मारण्याचं.
आसू आणि पाग हे वेगळं वेगळं आहे. हे जातो हा खाडीला हे उनी आसू पाग मग ठेवून बाजूला अरे ठेवून बाजूला लाग मुठ्याच्या भारी मजा येते अरे लई मजा येते हा याला त्याला अरे बांधा आड मामा शेवटी माझे सासरे रघुनाथजी शिंदे लिहितात. काय लिहितात बघा. हे मच्छी मारण्याचा जरी असे याचा धंदा आवडतो गयाला मोठ्याचा नांगा